हरिओम. एवढी मोठी मंडळी केवळ दत्ताच्या कृपेने साकारलेल्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथे आली आहे. बाबासाहेबांच्या जवळ तर सोडाच, पण त्यांच्या चरणाची धूळसुद्धा कपाळाला लावणं हे भाग्याचं समजण्यात जाणारं असा फार मोठा वर्ग या महाराष्ट्रात आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांच्याबरोबर बाजूला कार्यक्रमाच्या निमित्ताने बसण्याचा योग आला. मला शाहीर योगेशांची त्यामुळे वारंवार आठवण येत होती, कारण शाहीर योगेश सतत माझ्याबरोबर त्यावेळेला असत. चिंचवडगाव हे तसं बाबांचं आजोळ. इथल्या बऱ्याच हकीकती पूर्वी त्यांनी इथल्या चिंचवडकरांना ऐकवलेल्या आहेत. पण चिंचवडमध्ये एक उमराचं रोप राजू सवारच्या रूपाने आलेलं हे बोधिवृक्षात रूपांतरित झालं कधी, आणि हे जे लिहिलंय ना, मी अतिशयोक्ती करत नाही, राजू सवारांची तुलना ज्ञानेश्वरांशी करावी असं मला वाटतंय ते वाचल्यानंतर. काय अद्भुत लिहिलंय हो. अजिबात अतिशयोक्तीने आपल्यापैकी जो कोणी त्यातला एक जरी अध्याय वाचलात तरी कृतार्थ व्हाल. मी गेली 35-40 वर्ष याही आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेलो आहे. धार्मिक असणं वेगळं, आध्यात्मिक असणं वेगळं. अध्यात्म आपल्याला विज्ञानाकडे अधिक जवळ घेऊन जातं. आणि मगाशी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे परदेशीने स्वदेशी भाषेमध्ये खूप चांगलं सांगितलं त्यांचा अनुभव. त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्या हातून ही दत्ताची सेवा झाली. राजू सवार हा कृष्ण भक्त. त्याने कृष्णावरची कितीतरी गीतं लिहिली. म्हणजे तो 8-10 वर्षाचा असल्यापासून माझ्या परिचयाचा. माझ्या मुलाबरोबर तबला शिकायला बाजीरावांच्याकडे जात असे, पण छुपा रुसून निघाला. आपल्याला माहीत नसतं. अशी कस्तुरी आपल्याजवळ असते, पण आपल्यालाच माहीत नसतं. ते बाहेर गेला की मग लोकांना राजू सवारची किंमत कळते. आपल्या गावात आहे तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही. बरं, अर्थात ही किंमत कळावी म्हणून तो काही करतो अशातलाही भाग नाही. हा सगळा रोमांच उभा करणारा अशा स्वरूपाचा त्यांचा तो ग्रंथ अद्भुत, एक मोठा चमत्कार म्हणता येईल अशा स्वरूपाचा आहे. अनेकदा श्रद्धाला अंधश्रद्धा असं कोणीतरी जोडतं. विश्वासाला अंधविश्वास जोडणं बरोबर आहे, पण श्रद्धेला असा प्रतिशब्द असूच शकत नाही. जिथे बाकी सगळं थांबतं तिथे श्रद्धाच उपयोगी पडतं. जसा सुखाला दुःख हा शब्द आहे, अंधाराला उजेड हा शब्द आहे, पण आनंदाला प्रतिशब्द नाही. आनंद म्हणजे आनंदच. तसा श्रद्धाला प्रतिशब्द नाही. विश्वास अंधविश्वास असू शकतो, विश्वासा व्यवहारी विचार झाला. आनंद, श्रद्धा हे विषय परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणाऱ्या मार्गातले दीपस्तंभ आहे. ही अशी काहीतरी अतूट श्रद्धा असते. श्रद्धेला एक्सप्लेनेशन काय? मला माहिती आहे मला वेळ कमी आहे, पण एक मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. ठाण्याला 1979 साली एक परिसंवाद झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचे आता सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्याबरोबर परिसंवादाला होते. कुमार सप्तर्षी होते, नामदेव ढसाळ होते. आणि त्यावेळेला या श्रद्धा अंधश्रद्धाच्या वरती उलट सुलट अत्यंत वाईट पद्धतीच्या टप्प्यापर्यंत चर्चा होत होती. कुमार सप्तर्षी मला वारंवार डिवचत होते की जोशीबुवा शांत राहा, चिडायचं नाही. विशिष्ट वर्गाला सुद्धा टार्गेट केलं जात होतं त्या वेळेला. आणि मी तेव्हा त्या सांगताना असं म्हटलं होतं की डॉक्टर तुमच्या जवळ असलेली डायरी फक्त मला बघायची आहे. तेव्हा डायरीची काय गरज आहे? म्हटलं मला पाहायची डायरी. ती डायरी मागितली. म्हटलं माझ्या हातात नको, तुम्ही त्या डायरीतलं एक पान उघडा आणि मला सांगा यानंतरचं तुमचं कार्यक्रम भाषण या विषयावरती कुठं आहे. त्यांनी सांगितलं 17 जुलैला नगरला माझं
व्याख्यान. म्हटलं बंद कर, माझं काम झालं. कळे ना कोणा. मी त्यांना असं म्हटलं 17 जुलैला, आज म्हटलं मे महिना आहे, 17 जुलैला तुम्ही नगरला का नाशिकला जाऊन तुमचा कार्यक्रम करणार आहात, त्या तारखेला तुम्ही जिवंत आहात, याच्यावरती सगळ्यांनी कसा काय विश्वास ठेवला? तुम्हाला स्वतःला कोणी खात्री दिली की तुम्ही त्या तारखेपर्यंत जिवंत राहणार आहात आणि तिथे जाऊन भाषण करणार आहात? ज्याने कार्यक्रम ठरवला त्यांची श्रद्धा आहे आणि तुमची सुद्धा श्रद्धा आहे. मग ही श्रद्धा अंध कशी असू शकेल? ही श्रद्धा जाग करण्याचं फार मोठं काम राजू सवारने या ग्रंथामध्ये केलंय. आज बाबा इथे आलेत. बाबा आले म्हणजे शिवसृष्टी आली. सगळीकडे असे किल्लेच दिसायला लागतात. शिवसृष्टीच्या किल्ल्या बाबांच्याच खिशात आहेत, तिजोरीच्या पण. बरोबर, इतिहासाची तिजोरी. यानं मंदिराखाली सापडलेल्या दागिन्यांची नाही. त्याने इथले सगळे गड पाहिले, पालथे घातले. एक गड मात्र त्यांनी अजिबात पाहिला नाही. बाबा तुम्ही तो का नाही पाहिलात मला माहीत नाही. आणि तो गड म्हणजे भानगड. तो एकच गड त्यांच्या हातून सुटलाय. कुठल्याही भानगडीत ते अडकलेले नाहीत, म्हणून भानगड त्यांनी पाहिली नाही. बाकी सगळं गड त्यांनी पाहिलं. सिम्पली ग्रेट. या वयामध्ये त्यांचा उत्साह. आम्ही कुठे 71-72ला आल्यानंतर असं वाटायला लागतं की आपण फार मोठे ज्येष्ठ झालो, पण ज्येष्ठाचा वयाशी काही संबंध नाही. वयाशी संबंध ज्येष्ठाचा असता तर ज्ञानेश्वर हे फक्त DSK सारखे DVK झाले असते, ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. वयाचा त्याचे संबंध नाही. राजूचं वय विचारणं हे अयोग्य आहे. पण त्याला जे सापडलंय ते त्याने असं भरभरून दिलं आणि असं सापडलेलं द्यायला पाहिजे. तुमच्याजवळ ज्ञानेश्वराने आपला अनुभव लिहिला नसता, ज्ञानेश्वरी लिहिली नसती म्हणून काय त्यांना समाधी मिळाली नसते याच्यातला भाग नाही. समाजाच्या हितासाठी म्हणून त्यांनी दिलं. आपलं नाव कुठेतरी यावं आणि आपल्या नावाचा जय जयकार व्हावा या अपेक्षेने त्यांनी केलं नाही. इतक्याच निरपेक्षेने राजेश यांनी ते लिहिलं असावं म्हणून तुम्हालाही कळवलं नाही, कुणालाच कळवलं नाही. मी काय करतो, 21 दिवसामध्ये जवळजवळ 3100 ओव्या, 31,068 ओव्या, 2268 या लिहून झाल्या कशा? आणि काय आता मला वेळ नाही आपल्यासमोर बोला, कारण बाबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, मार्गदर्शन ऐकायचं आहे. पण अवाक होऊन जाल तुम्ही. त्यांनी त्या एका काव्यामध्ये लिहिलंय, त्याची प्रचिती, पहिल्यांदा सादर केलेल्या काव्याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये येते. ओवी पाठ करणं तसं कठीण आहे, शिवी लगेच पाठ होते. ओवी आधी वाचणं कठीण, वाचल्यानंतर कळणं कठीण. आपल्याला कळत नाही हे कळलं तरी खूप कळल्यासारखं आहे. पण हेच जिथे कळत नाही तिथे ओवी कुठे कळणार? पण ही ओवी कळायला हवी, ती आत्मसात करायला हवी, त्याच्यात असं डुबून जायला हवं. मग जे मिळतं ते सुखाच्या पलीकडचा आनंद नावाची चीज. मला खात्री आहे की लिहित असताना हा मुलगा काय त्याच्यामध्ये न्हावून निघाला असेल. ज्ञानेश्वरींना ओव्या लिहिताना जे वाटलं असेल ना, तेच राजू भैया तुला पण वाटलं असेल. हे करत असताना पण ह्या चमत्कार परत परत ह्या गोष्टी घडत नाही. विज्ञानाला जसं श्रद्धेची कास लागते, ज्या ज्या ठिकाणी विज्ञान कमी पडेल बरोबर त्या ठिकाणी या विषयाला सुरुवात करणारा असा हा प्रायोगिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक, प्रपंचाला मार्गदर्शन करणारा म्हणून प्रापंचिक आणि आपल्या सगळ्या समस्या त्यामध्ये सांगणारा, सोडवणारा असा हा ग्रंथ. मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. आपल्यापैकी जो कोणी हा ग्रंथ घेऊन वाचेल तो असाच वेडा होऊन जाईल, प्रेमात पडेल त्या ग्रंथाच्या. दत्तात्रयांच्या तर आहेत, दत्तात्रयांची 3 मूर्ती, गणपतीची मूर्ती आपण प्रत्येकजण पूजा रोज करतो, त्याच्याच सुंदरते ध्यान म्हणतो. पण कुणाच्या घरात गणपतीच्या सोंडेसारखा जन्माला आला तर आवडेल काय? 3 तोंड असणारा कोणाच्या घरात जन्माला आला तर कोणी म्हणेल काय वा छान झालं दत्तात्रय जन्माला आले? आपल्या या सगळ्या मर्यादा ठेवून आपण भक्ती करतो. त्या मर्यादा जेव्हा ओलांडल्या जातात
तेव्हा असली गीता जन्माला येते. हा जन्म राजूच्या आतून घडला, पूर्वसंचित असावं काहीतरी मोठं, त्याशिवाय हे शक्य नाही. कितीतरी गोष्टी कौतुक करण्यासारख्या आहेत. त्यातल्या एक एक ओवीवरती एक एक आठवडा बोलता येईल, इतक्या ताकदीची शब्दरचना त्यामध्ये राजू केलेली. तुला माहित नाही तू काय केलंस, वेड्यासारखं काहीतरी करून ठेवलंय. आपण सगळे भारावून जाल. आजच्या काळाला जे नेमकं हवं होतं तरुण पिढीला, तरुण म्हणण्यापेक्षा आम्हाला सुद्धा सर्वांना, भरकटलेल्या लोकांना, मी कोण आहे, कशासाठी आहे, काय आहे, या सगळ्याची उत्तरं चर्चा कायम झालेली आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये किंबहुना प्रत्येक श्लोकाच्या अधूनमधून योग हा शब्द आलेला आहे. जोडणं या अर्थात सजगता हा शब्द आलेला आहे. या दोन शब्दांचा नेमका अर्थ माणसाने परमेश्वर होण्यासाठी काय केलं पाहिजे या एका शब्दाचं उत्तर या पठ्याने या सगळ्या 18 अध्यायामध्ये देऊन टाकलेलं आहे. किती शांती मिळते. तुम्ही ते वाचल्यानंतर सगळं दुःख विसराल, सगळं विसराल. मग तुम्ही मजूर असाल, तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर असाल, तुम्ही संगीतकार का असाल, गायक असाल. मगाशी मी राजाशी बोलताना म्हटलं की अनेकांना अनाहत शब्द काय माहिती नसतो. अनाहत संगीत माहिती, पण अनाहत म्हणजे काय, तर कुठल्याही स्वरूपाचं घर्षण न होता सहजपर्यंत जसा ओंकारासारखं निर्माण होतं की काही कशाचं होतच नाही. जसा विचार हा शब्दाचा आधीचा रूप आहे. विचार म्हणजे शब्दच, पण ते जन्माला आले की ते शब्द होतात, तोपर्यंत ते विचार असतात. तसं सूर बाहेर पडस तोपर्यंत अनाहत असतो. हा अनाहत सूर राजेशसारख्याने जपला, म्हणून आज उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाने त्यांचं विशेष पारितोषिक देऊन त्यांचा गौरव झालेला आहे. त्यासाठी ते नम्र आहे. आणि ज्याला फळं जास्त असतात ते नम्र असतात. बाबांचं पहा या वयामध्ये इतक्या उत्साहाने, मला उठताना जरा वेळ लागला पण ते माझ्या आधी पटकन उठून उभे राहिले. हा आदर्श आता कुठे सापडणार नाही. बाबासाहेबांचं संबंध आयुष्य मी म्हटलं शिवसृष्टी आहे. त्याचा आशीर्वाद, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. बडी मंडळी आज तुम्ही एकत्र केलेले आहेत, गझलामधून, संगीतातून, रचनेतून, आणि एवढं होऊन नम्रता आलेली आहे. मला खात्री आहे दत्तात्रयांची तुमच्यावरती असलेली ही कृपा अशीच होते. आम्ही सगळे फार नाही झालं, दत्ताच्या जवळ नाही झालं तरी त्याचा श्वान होऊन जरी आम्हाला शेजारी बसता आलं तरी आम्ही उपकृत झालो. आणि श्वान होण्याची ताकद, मागे गाय होण्याची ताकद, दत्तात्रयाच्या चरणाजवळ जाण्याची ताकद, जो कोणी ही गीता वाचेल त्याच्यामध्ये नव्याने निर्माण होईल अशी भावना व्यक्त करून मी माझं भाषण